अकोला बुलढाणा जिल्ह्यात मध्य प्रदेश तसेच परराज्यातून मेंढापाळ आपल्यासोबत उंट आणि मेंढ्यांचे बिऱ्हाड घेऊन दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। या भागात दरवर्षी कपाशी पीक निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कपाशीचा हिरवा चारा उपलब्ध असतो। चाऱ्याच्या शोधात साधारण कपाशी पिकाच्या अंतिम वेचणीच्या काळात हे कळप परिसरात येण्यास सुरुवात करतात। शेतकऱ्यांकडून चारा, पैसे किंवा धान्य घेऊन त्या मोबदल्यात रात्री शेतात मेंढ्यांचा तळ बसवला जातो। त्यामुळे शेतीला सेंद्रिय खत मिळते आणि जमीन सुपीक होऊन पीक भरपूर प्रमाणात येते। अकोला बुलढाणा जिल्ह्यात सध्या कपाशी वेचणीचे 80% कामे पूर्ण झाली आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी शेती मोकळी झाली असून रिकाम्या शेतीमध्ये मेंढ्यांचा तळ बसवला जातो। मेंढीच्या खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार असल्याने परिसरातील गावांमध्ये मेंढपाळ मोठ्या संख्येत दाखल झाल्याने याचा शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असून मेंढपालकांनीही या व्यवसायातून चांगले उत्पन्न त्यांना मिळणार आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण।